क्यू एनर्जी संचलित भाऊसाहेब बिराजदार कारखान्यावर मृत ऊसतोड कामगार गणेश डोंगरे यांच्या नातेवाईकांनी आंदोलन करून कारखाना बंद पाडला। आम्हाला पैसे काही नको, आमचे पप्पा द्या, असा गणेश डोंगरे यांच्या मुलीने टाहो फोडल्याने सर्वजण भावुक झाले होते। धाराशिव जिल्हा उमरगा तालुक्यातील समुद्राळ येथील क्यू एनर्जी संचलित भाऊसाहेब बिराजदार कारखाना येथे उसाने भरलेली ट्रॅक्टरची ट्रॉली अंगावर कोसळून एका ऊसतोड कामगाराचा मृत्यू झाला होता। त्यानंतर संतापलेल्या नातेवाईकांनी आज कारखान्याची गव्हाण बंद पाडली। प्रशासनाचा धिक्कार असो, या कारखान्याच्या प्रशासनाचा धिक्कार असो, प्रशासनाचं करायचं काय, खाली मुंडका प्रशासनाचं करायचं काय। येत्या 3 तारखेला आमचे गणेश डोंगरे ऊसतोड मजूर यांची या कारखान्यावर कारखान्याच्या चुकीमुळे निष्काळजीपणामुळे इथे त्यांची मयत झालेली आहे। आजपर्यंत 10 दिवस झालं कारखान्याने कुठलीही मदत केलेली नाही किंवा कारखान्याने त्यांच्या संपर्कात नाही, ना कुणा त्यांचा फोन केला नाही। जरी आम्ही इतर जवळच्या नातेवाईकांनी समज माणसांनी फोन केला, कारखाना आम्हाला कधीच त्यांची साथ दिलेली नाही। त्याच्यामुळे आज आम्ही लेकरं सगळे, गणेशची पत्नी सगळे घेऊन आम्ही तिथे बसलो। जोपर्यंत 6 मुलाच्या नावावर, प्रत्येक 3 मुलाच्या नावावर 10-10 लाख रुपये कारखाना FD करणार नाही, तोपर्यंत हे आम्ही कारखाना चालू देणार नाही। हे कारखानदारांना त्याचा आमची हे इशारा म्हणून सांगतो त्यांना, तरी नोंद घ्यावा तात्काळ। आम्ही मेलो तरी चालतो, जसा गणेशला ह्यांनी मारलं तसं त्यांना कारखाना मदत कसली करायची हे 3 लेकराची विल्हेवाट लावा। त्या 3 लेकराला तुम्ही मारून टाका। तुमची जर मगरुरी असेल, तुमची कारखानदाराची मोठी असेल पावर, कुणीही कारखानदार असो तो मालक असू द्या, तर तात्काळ इथे लक्ष द्यावा। इथे संबंधित सर्व प्रशासनानं तात्काळ याच्याकडे लक्ष देऊन ह्या लेकरांना मदत मिळवून द्यावा। मी सुरेश पवार, तुळजाभवानी ऊसतोड कामगार संघटनेचा अध्यक्ष आहे। आज या समुद्राळ परिसरामध्ये भाऊसाहेब बिराजदार साखर कारखान्याअंतर्गत या ठिकाणी एक 3 तारखेला घटना घडलेली आहे। बीड जिल्ह्यातला गणेश डोंगरे हा ऊसतोड कामगार या भाऊसाहेब बिराजदार साखर कारखान्याअंतर्गत ऊसतोडीची उचल घेऊन ऊसतोड करत होते आणि 3 तारखेला आपल्या ट्रॅक्टरमध्ये भरलेला ऊस या कारखाना गव्हाणमध्ये खाली करण्यासाठी थांबलेला असताना त्या शेजारी थांबलेला एक उसाने भरलेला ट्रॅक्टर त्याच्या अंगावरती कोसळून जागेवरच तो ऊसतोड कामगार मयत झालेला आहे। आणि या साखर कारखाना प्रशासनाला माझी एकच विनंती आहे, या कुटुंबाचा जो काय छत हरवलेला आहे, या कुटुंबामध्ये गणेश डोंगरे नावाचा जो काय ऊसतोड कामगार मयत आहे, त्यांना 3 मुली आहेत आणि त्या 3 मुलीवरचा जो आसरा सहारा हरवलेला आहे आणि या साखर कारखाना प्रशासनाने त्या कुटुंबाला भरभरून मोठ्या स्वरूपाची आर्थिक मदत द्यावी ही माझी कळकळीची विनंती आहे। तर आम्हाला पैसे नको, आमचे पप्पा द्या, असा टाहो गणेश डोंगरे यांच्या मुलीने फोडला। कारखाना प्रशासनाकडून यावेळी मध्यस्थी करण्यात येत आहे। गणेश डोंगरे यांच्या पत्नीचा फेसबुकवर लाईव्ह व्हिडिओ सुरू असताना उसाची ट्रॉली अंगावर कोसळल्याने गणेश डोंगरे यांचा अपघाती मृत्यू झाला होता।